26 सप्टेंबरला रत्नागिरीत मी माझ्या कोर्टाची एक केस होती त्यासाठी आलो होतो आणि नेहमीप्रमाणे गावात कुठलीही घटना घडली की लोक म्हणतात अनिसवाले काय करताय. पाटील बाबाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याच दिवशी एका खूप चांगली जान्हवी पाटील नावाची एक पत्रकार आहे तरुण भारतमध्ये आणि तिनं पहिला लेख लिहिला की बाबाचे चाळे काय चालले आहेत आणि त्या संदर्भात तो व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर तिनं मला फोन केला आणि मी नेमका रत्नागिरीमध्ये त्या दिवशी होतो. मी घरातून म्हटलं तुम्ही माझ्या ऑफिसला येऊ शकाल का. मी म्हटलं ओके मी येतो आणि मी ऑफिसला गेलो. आमचे काही कार्यकर्ते जे तिथे खूप ॲक्टिव्हली काम करतात त्यात वायली पवार आहेत, विवेक घाटगेलकर आहेत आणि विजय कुलचडकर असे आम्ही तिघे चौघेजण तिला भेटायला गेलो आणि जान्हवीनं म्हणाले की माझ्याकडे 2 बाया येणार आहेत आणि त्या बाया विक्टीम आहेत तर त्यांच्याशी तुम्ही बोला. आणि मग तिथे सुपर म्हणून एक बाई आहे आणि सुपरबाईचा नवरा आणि नागवेकर ज्या बाईनं पहिली केस दाखल केली ती बाई तिकडे आली होती. आम्ही त्यांच्याशी बोललो. मला कुठल्याही युनिटबद्दल बोलायचं नाही. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतोय मला महत्त्वाचं वाटतं. मी म्हटलं हे बघ आम्ही तुझ्या बाजूला निश्चितपणे तुझ्या पाठीशी गंभीरपणे उभी राहू आणि त्यांचं जर आम्ही काउन्सिलिंग केलं आम्ही सगळ्यांनी आणि त्या दिवशी आम्ही पहिल्यांदा आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं कारण जान्हवी पाटील सुद्धा त्याच्या मागे होती. जान्हवी पाटील म्हणाली की पहिल्यांदा तुम्ही तुमचं निवेदन द्या. त्याच्या दुसऱ्या दिवशी कलेक्टर आणि SP ऑफिसला सगळ्या सामाजिक संघटनामध्ये ज्या या क्षेत्रात काम करतात उदाहरणार्थ महाराष्ट्र अधीस आहे आणि तिथे अजून एक संघटना की रत्नागिरी मंच आहे अशा 3-4 संघटना एकत्र आल्या आणि त्यासाठी आम्ही सुद्धा त्याच्या याच्यात होतो. तिकडे आम्ही निवेदन दिलं आणि पहिलं निवेदन आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशनला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या माध्यमातून आम्ही पहिलं निवेदन ग्रामीण पोलीस स्टेशनला नेऊन दिलं. तिथे नेमकं काय झालं तिथला जो इन्स्पेक्टर आहे विभूते नावाचे तो विभूते म्हणाले विभूतेशी बोलता बोलता मी म्हटलं की मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्व्हिसला होतो आणि मी आय एम ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट. आणि तो एकदम म्हणाला अरे आय एम ऑल्सो ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट. आणि मग आम्ही वेगळ्या ज्ञानात एकत्र आलो म्हणजे किंबहुना एकमेकाबद्दल आदर वाटला असेल विभूतेला माहिती नाही मला पण विभूतीने खूप छान पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं आणि मला ते म्हणाले विलास एक फक्त मला केस द्या बाकी पुढचं मी सगळं पाहतो. आणि मग आम्ही त्या रात्री जवळजवळ 11 वाजता वायडी पवारांची गाडी घेऊन आम्ही त्या सुपरबाईला भेटायला गेलो. नागवेकर बाईला भेटायला गेलो. सुपरकडे भेटलो. त्या दिवशी नेमका इतका पाऊस पडत होता. त्याच दिवशी ॲक्च्युली आम्हाला रात्री केस दाखल करायची होती पण ते काही शक्य झालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मोर्चा होता. मोर्चानंतर आम्ही तिला म्हटलं की आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे तर आपण एक जर तक्रार दाखल केली तर बरं होतं. तर ह्याच्या व्हिडिओमध्ये बाबा काय दावे करतो मी ते तुम्हाला पहिल्यांदा सांगतो आणि नंतर ही प्रोसेस कशी झाली ते सांगतो. आपण सगळ्यांनी मला वाटतं बहुतेकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे. बाबा बरेच दावे करतो अवैज्ञानिक दावे करतो आणि ते त्याच्या जादूटोणाविरोधी कायदा लागण्यासाठी जी कलम आहे ती अंतर्भूत आहे. त्या कलमाखाली त्याला निश्चितपणे दावा दाखल करता येईल या निर्णयावर आम्ही आलो होतो. तर बाबा काय दावे करतो. बाबा म्हणतो की मी मेलेल्यावर जिवंत करतो. बाबा म्हणतो की मी ज्या बाईला मूल होत नसेल त्याला मूल देतो. बाबा म्हणतो मी आंधळ्याच्या डोळ्यावरून हात फिरवला की आंधळ्याला दृष्टी येते आणि त्या पद्धतीनं तो ते सगळे दावे आणि त्यानंतर तो माईक जॅक्सन सारखा ड्रेस घालून नाचतो. नंतर मेकअप करतो. या मेकअपला साठी वेगळे लोक होते तिथे आणि या पद्धतीचा हा बाबाचा जेव्हा आम्ही इतिहास काढला हा बाबा त्याच्या आधी मिऱ्यावर होता आणि मिऱ्यावर CIDच्या CIDची जी ब्रांच आहे पोलीसची त्याच्या गाडीवर तो ड्रायव्हर होता. त्यापासून त्याचे असे कारनामे छोटे मोठे चालू होते. त्याला 3 ठिकाणी हाकलून देण्यात आलं. त्यानंतर हा बाबा सुपरवाडीत गेला नाचण्यात सुपरवाडीत जी त्याची ज्या घरात तो राहत होता त्या घरात राहणारी नवरा बायको म्हातारी ती याची भक्त आणि त्यामुळं त्यानं आपली जागा जवळजवळ 11 ते 12 गुंठे ही बाबाला दान केली आणि बाबानं त्याचा ट्रस्ट केला. त्यानंतर बाबा जेव्हा इकडे झरेवाडीत गेला तेव्हा झरेवाडीत याचे सगळे कारनामे सुरू झाले. बाबा बायकांबरोबर नाचणं
खेळणं आणि काय वाटेल ते अर्वाच्य घाणेरड्या शिव्या देणं। आणि या जेव्हा बाईला आम्ही असं म्हटलं की बाबा तू पहिली ही तक्रार दाखल कर, त्यावेळेस आम्ही सगळे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये होतो। सकाळी 9 वाजता जायचो आम्ही, ते रात्री जवळजवळ 8 ते 9 वाजेपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमध्येच होतो। त्या पोलीस स्टेशनमध्ये ती बाई आली आणि तिने पहिली तक्रार दाखल केली की तू इथं पाचली पडायला आलेस काय रांडचे, असं या संदर्भात ज्या शिव्या इतक्या घाणेरड्या त्या आपण उच्चारू शकत नाही। कोकणात पाचली पडणं म्हणजे तू माझ्याबरोबर झोपायला आलेस का, असा त्याचा अर्थ होतो। त्यानंतर अशा प्रकारच्या सर्वांच्या घाणेरड्या शिव्या दिल्या म्हणून तिने पहिली केस दाखल केली आणि बाबाला त्याच रात्री 12 वाजता तरुण भारतचे जे ऑफिस आहे त्याच्या आजूबाजूलाच कुठे त्यांचा फ्लॅट आहे आणि तिथे बाबाला पोलिसांनी अटक केली। आणि पोलिसांनी अटक केल्यानंतर पहिला त्यांनी पोलीस कस्टडी मागितली आणि पोलीस कस्टडी मागितल्यानंतर पहिला गुन्हा त्याचा आउटरेज द मॉडेस्टी ऑफ अ वुमन किंवा विनयभंग तत्सम हा त्याच्याला गुन्हा लावण्यात आला आणि त्या गुन्ह्याला 15,000चा जामीन मिळाला। 15,000 जामीन मिळाल्यानंतर आम्ही त्यावेळेस पोलीस स्टेशनमध्येच होतो। 15,000 जामीन मिळाल्यानंतर साधारणपणे 2:30 ते 3 वाजता, त्याच्या आधी 11, 11:30 वाजता केबिनमध्ये असताना मी विभूतीला म्हटलं की विभूती सर एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे। म्हणजे काय? मी म्हटलं तुम्हाला मानव सरांशी बोलायला आवडेल का? अरे म्हणाला आवडेल ना, मी जाणारा त्यांचं ट्रेनिंग अटेंड केलेलं आहे आणि तो इव्हन प्रचंड मानवाबद्दल त्याला आदर आहे असं मला जाणवलं। मग मी मानव सरला फोन केला आणि मानव सरला म्हटलं की पोलीस जे विभूती आहेत ते आता बाबाला तिकडे जामीन मिळणार आहे तिकडे गेलेले आहेत, तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा। आणि खरंच जर मानव सर बोलले नसते विभूतींची तर हा जादूटोणा विरोधी कायदा हा बाबाला लागला नसता। साधारण मला वाटतं 15-20 मिनिटं त्यांचं बोलणं झालं, कारण त्यांना सुद्धा मोकळी होती विभूतीला, कारण बाकीची कोर्ट प्रोसिजर चालू होती। त्या काळात ते 15-20 मिनिटं बोलले आणि मला त्यांनी फोन केला की प्रोफेसर तुम्ही कुठे आहात? मी म्हटलं पोलीस स्टेशनमध्येच आहे। साधारण 2 वाजले होते। माझा एक कार्यकर्ता विजय कुलकर्णी आणि मी तिथे होतो। ते म्हणजे तुम्ही असं करा, जेवून या, आपल्याला संध्याकाळी बसायचे या कायद्याच्या संदर्भात। आणि मग आम्ही जवळजवळ अर्धा ते पाऊण तास तो व्हिडिओ पाहत होतो। त्याच्यात वायडी पवार होते, विवेक घाटगीळकर होते, या सगळ्यांनी आम्ही तो सतत पाहत होतो आणि मग कुठलं कर्मचाऱ्याला लावता येईल। ऍक्च्युअली ब्रीफिंग सगळं मानवाने त्यांना केलेलं होतं, परंतु कुठल्या घटनेसाठी हे लावता येईल ते आम्ही शोधून काढलं। मला वाटतं 2, 5 आणि 8 अशी 3 कलमं त्या कायद्याची जी आहे ती त्याला लावण्यात आली। परवाच मानव सर असं म्हणाले की मला जेव्हा मी तो सगळा पाहिलं त्यानंतर 11वं कलम सुद्धा त्याला लावता येईल असं त्याच्यात आहे, कारण मी माझ्यात कुठली अतिंद्रिय शक्ती आहे आणि चमत्कार करू शकतो असाही त्यानं दावा केलेला आहे। त्या दिवशी संध्याकाळी बरेच त्यांचे भक्तगण आलेले होते। 4-7-8 गाड्या समोर लावलेल्या होत्या, जवळजवळ 50-60 ते भक्त तिकडे उभे होते। आणि त्यातली एक बाई अगरगळची जी म्हणाली की माझा पाय दुखत होता, माझा सॉकेट जॉईंट जो आहे पेल्विक गर्डरमधला तो इतका खराब झाला होता की डॉक्टर म्हणाले तुझं ऑपरेशन होऊ शकणार नाही। पण मी जेव्हा मठात गेले तेव्हा मठात बाबा म्हणाले बस समोर काही होत नाही आहे। आणि त्यानंतर माझं ऑपरेशन सक्सेसफुल झालं। म्हणजे असं नाही झालं की बाबा तू ऑपरेशन पण करू नको, कारण जसं ते रेकीवाले म्हणतात ना, सेकंड म्हणजे दुसरी पर्यायी, म्हणजे समजा डॉक्टर उपचार करत असले तर डॉक्टरचे उपचार चांगले व्हावे किंवा डॉक्टरचं ऑपरेशन सक्सेसफुल व्हावं यासाठी बाबाची शक्ती उपयोगी पडते। त्यानंतर असं झालं की त्यानंतर 2-4 दिवसानं बाबाच्या आश्रमाला भेट द्यायचं ठरलं। त्यावेळेस मला घेऊन ते म्हणाले अरे कोणते तू येणार का? म्हटलं येऊ ना। मग आम्ही गेलो, बाबाचा आश्रम सगळा पाहिला। बाबाच्या आश्रमाला टाळं ठोकण्यात आलं, विभूती सरांनी टाळं ठोकलं। आणि त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा पहिला गुन्हा झाला त्यानंतर हे लोक ते आले होते आणि म्हणाले बाबाला सोडा, आम्ही न्यायला आलोय। म्हणाले बाबाला मी सोडणार नाही, बाबाला मी दुसरा कायदा लावणार आहे। त्यावेळेस निघताना विभूती सर म्हणाले बाबाला की बाबा तू स्वतःला देव समजतोस ना, तुझ्यात एवढी शक्ती आहे ना, तर एक काम कर, मी तुझी पोलीस कस्टडी मागणार आहे, ती कॅन्सल करून जातो, मी आजन्म तुझा भक्त राहील।
कारण त्याला 100% खात्री होती याला पोलीस कस्टडी मिळणार, आणि तसंच झालं, त्याला पोलीस कस्टडी मिळाली. त्यानंतर आमचा देवरूखला एक कार्यक्रम झाला, आणि देवरूखच्या कार्यक्रमात मी श्याम मानवाला म्हटलं की आपण जर इथे दौरा काढला तर बरं होईल, आणि त्याप्रमाणे मी आयोजन केलं. रत्नागिरीला एक कार्यक्रम झाला, देवरूखला कार्यक्रम झाला. झरेवाडीत आम्हाला असं वाटलं होतं भात कापणीचे दिवस आहेत, 15-20 लोक येतील, पण 15-20 लोक नाही, 400 लोक आले होते, आणि खूप छान कार्यक्रम झाला. आणि श्याम मानव आल्यामुळं एक वातावरण निर्मिती झाली, प्रचंड ढोल निघाला रत्नागिरी जिल्हा. हा जो हातखंड आहे आपल्या श्याम मानवांचा, की त्याने आज जाता आणि कुठलाही बाबा उद्ध्वस्त झाला नाही अशी एकही केस सांगता येणार नाही. असं म्हणावं वाटतं की ज्या पद्धतीनं मला विभूते सर म्हणाले की जर आता बाबा सुटला ना तर बाबाचा दुसरा नरेंद्र महाराज होईल. श्याम मानवांची जी ख्याती आहे, म्हणजे जसं हरी मगाशी म्हणाले कर्दनकाळ, विलास कोर्टे कर्दनकाळ वगैरे अजिबात नाही, श्याम मानव बाकी बुवाबाजीचे कर्दनकाळ आहे. आणि त्यांनी ते या नुसतं कन्व्हिन्स करून त्या आपल्या विभूतेना जर 15-20 मिनिटं बोलले नसते तर कदाचित जादूटोणा विरोधी कायदा लावावा याला इन्स्पेक्टर उपयुक्त झाले नसते, आणि त्यामुळं त्याला जामीन मिळाला नाही. दुसराही जामीन फेटाळला, आणि आता अजूनपर्यंत तरी तो बाबा कस्टडीमध्ये आहे. आम्ही देवरूखला जेव्हा गेलो तेव्हा देवरूखला एक गोखले नावाचा डॉक्टर होता, आणि तो मानवांशी बोलत होता. मी आधी चहापानाच्या वेळेस तेव्हा म्हणाले तुम्हाला मानव एक गंमत सांगू का? म्हणाले काय? तर म्हणाले माझ्याकडे साधारणपणे या 6 महिन्यात एक पहिली मुलगी आली, आणि ती म्हणाली की मला HIV टेस्ट करून घ्यायची आहे. तर म्हणजे कशाने HIV टेस्ट करून घेतेस तू? इतकी तू चांगली तब्येतीनं चांगली दिसतेस, तुझा कोणाशी संबंध आलाय का? नाही. मग तुझ्या आई बाबांना HIV झालाय असं तुला वाटतं का? नाही. मग तुला कशाला पाहिजे? तर म्हणाला बाबांनी HIV नाहीये अशी निगेटिव्ह टेस्ट असेल किंवा कुठला जो काही रिपोर्ट असेल तो बाबांना आणून दाखवायला सांगितलेला आहे. म्हणजे बाबा किती तयारीच आहे बघा. आपल्याला असं वाटतं की बाबा काय करायचा, बाबा तरुण साधारण 18 ते 25 वयोगटातल्या कोणीना दरवर्षी, जसं आमच्याकडे एक मार्लेश्वर नावाचं देवस्थान आहे, तिथे त्या शंकराचं लग्न पार्वतीशी लागतं, आणि ती पार्वतीची दिंडी कुठं तरी येते, आणि ज्या दिवशी तिचं लग्न लागतं त्या प्रकारे बाबा साधारणपणे 18 ते 25 वयोगटातल्या मुलीची स्वतःचं लग्न लावून घ्यायचा. आणि एवढंच नव्हे तर त्याच्यासारखा वागायचा, आपल्या नावाचं मंगळसूत्र वापरायचा, घालायला लावायचा त्या बाईला. तर जेव्हा आधी लग्न जमवून देतो तेव्हा कोणी सामान्य माणूस म्हणेल अरे लग्न लावून देताना तू त्या पोराची पण HIV घेतो आणि HIV टेस्ट करायला लावतो, आणि मुलीची पण HIV टेस्ट करायला लावतो, खूप चांगला आहे पत्रिका बघण्यापेक्षा. पण तसं नाहीये. ती जी पोरगी HIV निगेटिव्ह आहे ती तिच्याबरोबर बाबा संबंध ठेवायला मोकळा होतो. दुसरी एक मुलगी अशाच पद्धतीने त्यांच्याकडे गेली होती डॉक्टरांकडे, त्यांनी HIV टेस्ट मला करून पाहिजे म्हणून सांगितलं. तर अशा पद्धतीचा बाबा वागत होता. बाबा एवढंच नव्हे तर बाबा देवरूखमध्ये मला एक सांगितलं, आता मुली पुढे येत नाही, काही मुलींची लग्न झालेली आहे. आम्ही मांजऱ्यात गेलो होतो. मांजऱ्यात एक सुबोध दिवस चालू आहे देवरूख पोलीस स्टेशनमध्ये, आणि देवरूख पोलीस स्टेशन ही बाबाची बरोबर. मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो आणि आम्ही विचारलं त्यांना नेमकं काय आहे, तर म्हणाले काय आमच्या घरात बुवाबाजीवर विश्वास नाही, पण ह्या बाईचा बाबावर प्रचंड विश्वास. त्यामुळं ही जेव्हा आम्ही तिला सांगायचो तुला तिकडे झरेवाडीत जायची गरज नाही, तेव्हा ही कायम माहेरी जायची आणि माहेरातनं बाबाकडे जायची आणि बाबाचं दर्शन घ्यायची, बाबाच्या नादी लागलेली होती. अशा पद्धतीचं सगळं चालू होतं. बाबाला दोन्ही लोकांच्या कुंडल्या दाखवल्या, त्याची शिक्षण सांगितली. बाबा काय करावं, बाबाला त्या पोरीचं भलं करायचं असतं. बाबा काय सांगितलं असतं की तू शिकलेला पोरगा त्याच्याशी लग्न कर. बाबा ते नाही सांगितलं. बाबा म्हणाला 5वी 6वी शिकलेला आहे ना, 10वी नापास, त्याच्याशी लग्न कर, आणि त्याचा डिवोर्स चालू आहे. बाबा एका पोरीचा प्रेमभंग झाला होता, आणि ती जरा सरकारली होती, जरा म्हणजे डोकं जरा तिला चालत नव्हतं. बाप आणि आई तिथे बघतं, बाबाकडे घेऊन गेले. बाबाकडे घेऊन गेले तर बाबा काय करावं, बाबाच्या पोरीला आपल्या मांडीवर बसवली आणि म्हणाला आय लव्ह यू म्हण.
तर एकाला म्हणतेच की आय लव्ह यू, तसं मला आय लव्ह यू म्हण, असं 10-15 वेळा आय लव्ह यू म्हणून घेतलं. त्यानंतर स्वतःच्या एक बाई तिकडे येत होती, तिकडे मंगळसूत्र काढ, मंगळसूत्र काढून आपल्या नावानं मंगळसूत्र तिच्या गळ्यात बांधलं. तिथे एक अग्निकुंड आहे, त्या अग्निकुंडात बाबा कुणालाही सांगतो बायांना ज्यांना मुलं होत नाही किंवा ज्यांना काही प्रॉब्लेम आहे, काढ का मंगळसूत्र, टाक त्या होमात. त्या होमात टाकल्यानंतर त्या मंगळसूत्राचं सोनं होतं ते त्याच्यात वितळतं आणि नंतर 2-4 दिवसानं ती राख काढून त्यात ते सोनं सुद्धा विकलं जातं. आणि सुडो प्रेग्नन्सी नावाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे की पार्वती अम्मा काय करायची, त्या पोटावरनं हात फिरवायची, कुठा द्यायची आणि मंत्र म्हणायला सांगायची. आणि मंत्र म्हणायला सांगितलं की त्या बाईला वाटायला लागायचं की मी गरोदर आहे, मी गरोदर आहे. हे वाटणं सुद्धा माणसाच्या शरीरात किती हार्मोनल चेंजेस घडून आणतं याचे जिवंत उदाहरण तिथे आहे. तिला 7 महिने झाले, बाबांना सांगितलं होतं सोनोग्राफी करायची नाही, कुठल्याही डॉक्टरकडे जायचं नाही. 7 महिन्यानंतर नवऱ्याचा डोळा चुकवून ती बाई एका मॅटर्निटी होम मध्ये गेली आणि तिने युरिन टेस्ट केली. त्या युरिन टेस्टमध्ये शी वॉज नॉट प्रेग्नंट. हे जेव्हा त्या बाईच्या लक्षात आलं, त्या डॉक्टरच्या पावसकर बाईच्या, तेव्हा पावसकर बाईने सांगितलं तुझी सोनोग्राफी करणं गरजेचं आहे. तिथे घात नावाची बाई आहे, तिने सोनोग्राफी केली. तेव्हा असं लक्षात आलं की तिच्या पोटात गर्भाशयात अशुद्ध रक्त आणि गोळे होते आणि तू जर क्युरेटिंग करून घेतलं नाही तर कदाचित तिला कॅन्सर होण्याची शक्यता होती. अशाही बाईची केस आहे. पण आता शासनानं हा गुन्हा दाखल केल्यामुळं आता पुढचे जे सगळे लोक येतील ते साक्षीदार म्हणून उभे राहतील. देवरुखात एक बाई बाळंत झाली, बाबाच्या आशीर्वादानंच झाली, पण तिला दूध सुटत नव्हतं. तर त्यानं काय सांगावं तिच्या सासू सासऱ्यांना, त्या बाईला इकडे घेऊन या, मी दूध काय रोज की आपोआप दूध सुटेल. इतका गलिच्छ आणि घाणेरडा वागणारा हा पाटील बाबा, त्याला एक्सपोजर करण्यात समितीनं मोठे योगदान दिलं. आणि आम्हाला खूप बरं वाटतं की अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून या बाबाचा भांडाफोड झाला.